डेव्हलपर सिलेक्ट करताना त्याचे मी म्हटलं तसं त्याची केपेबिलिटी, ओके, केपेबिलिटी, त्याची फिनान्शियल केपेबिलिटी, त्याची दुसरी दिली ती टेक्निकल केपेबिलिटी. म्हणजे आज जर त्याला 20 कोटी किंवा 10 कोटी खर्च आहे ते त्याच्याकडे आहेत की नाही 10 कोटी, का ते नाही आहेत त्याच्याकडे, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. टेक्निकल केपेबिलिटी म्हणजे त्यांनी आपल्या इमारतीच्या आकाराच्या इमारती केल्यात की नाही, त्याला ह्या इमारती बांधायचा अनुभव आहे की नाही. अदरवाईज काय होतं, दुसऱ्या एका धंद्यात पैसे मिळाले म्हणून ते लगेच डेव्हलपर होतात. त्यांनी इन्व्हेस्टर व्हावं, नो प्रॉब्लेम, पण त्यांनी एकट्याने डेव्हलपर म्हणून काम करू नये. मग ती भीती राहते, त्यांना नको त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं तर आपल्याला अडचण निर्माण होईल. तिसरं आहे की तो कॉपरेटिव्ह पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नाही ना 1 रुपया नाही, मी 50च पैसे देईन आणि प्रत्येक ठिकाणी वादविवाद आणि त्याची हडेलप्पी जर प्रवृत्ती असेल तर ते चालणार नाही. आपल्याला विकासकसुद्धा सहकार्य देणारा पाहिजे. आणि पुढचं आहे ती मॅचिंग वेवलेंथ, म्हणजे कम्पॅटिबिलिटी, कोऑपरेटिव्हनेस, या महत्त्वाच्या आहेत गोष्टी. की तो इतकाही मोठा डेव्हलपर नाही पाहिजे की उद्या त्याला भेटायला जायचं तर त्याच्या वेटिंग हॉलमध्ये 2 तास बसावं लागेल आणि मग कोणतरी मॅनेजर येऊन तुम्हाला भेटेल. तर अशी परिस्थिती होता कामा नाही आहे. आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी. त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केलेत ती चांगली केलेत ना, लोक त्यांनी केलेल्या कामाबद्दल काय म्हणतात हे पण म्हणणं खूप गरजेचं आहे. याची माहिती आपण घेतली पाहिजे.